तर घेऊया गणपती बाप्पाचं नाव. गणपती बाप्पा मोरया. तर याला बघा, हा पुढे आहे ना CD डिलक्स आहे, पण भाई काय पळवतो MH25 आहे. घोडा कसा करतो घोडा कसा करतो? आपल्यामध्ये ना गाडी बाईक चालवायची आवड पाहिजे. तो भाई CD डिलक्स वरती पण मजा घेतोय. चल 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 आजा 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 आजा. आणि समोर आहे मठ. प्रीती तिकडे थांबले एंट्रन्सला. चला जाऊया. तर नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? आशा करतो तुम्ही सगळे मजेतच असाल. तर आत्ता वाजलेत 10:18. हसतोय का मी? राईडचा मूड होता. कालच ठरवलं होतं, संडेला पॉसिबल नाहीये, खूप सारे काम आहेत. तर बोललो राईडचा मन झाला. स्कूटी बरेच दिवस घेऊन कुठे गेलेलं नाहीये, तर जाऊया. बुलेट तर आपली थोडे अंडर मेंटेनन्स आहे, तर तिला आपण घेऊन जातच नाही कुठे. सो 7:30 पर्यंत 8 पर्यंत निघेन असा माझा प्लॅनिंग होता, पण ते काय पॉसिबल झालं नाही. झोपच उडत नाही यार, थंडीचे दिवस आहेत ना, तर झोप नाही उडत. तुमच्यासोबत पण तसंच होत असेल, होतं की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर 8 पर्यंत निघेन म्हटलं, पण नाही. आता वाजले 10:20 आणि मी अजून घरात आहे. सो आपण चाललोय कुठे, तर एक राईड म्हटलंय, खोपोलीपर्यंत राईड लावून येऊया. थोडंसं मन झालंय, जाऊया. खोपोलीला चाललोय आपण, गगनगिरी मठात. पण त्याच्यामध्ये मी एकटाच जाणार होतो, पण आता थोडंसं प्लॅन मध्ये चेंज आहे. मी जाईन पहिला सिरीला आणि प्रीतीला पण घेईन. माझी बहीण प्रीती आणि सिरी तर तुम्हाला ऑब्व्हियसली माहिती आहे, खूप सारे व्हिडिओज मध्ये तिला बघितले. माझी भाची, तर त्या दोघींना घेऊ आणि त्या दोघींना पण मठात घेऊन जाऊ. मस्त दर्शन करू, त्यानंतर त्यांना परत ड्रॉप करू आणि आपण रिटर्न घरी येऊ. मी कधीही नाही गेलोय गगनगिरी मठात. एवढं खोपोलीला मी एवढ्या वेळा जातो, तिकडनं एवढ्या वेळा क्रॉस करतो. मी त्या मंदिराच्या म्हणजे त्या मठाच्या अवती मधनं पण गेलोय. तिथे पाटी रिसॉर्ट वगैरे तिकडे पण गेलोय, पण त्या मठात कधी नाही गेलोय. सो जाऊया, बघूया कसं काय आहे ते. मीही बघतो, मीही दर्शन करतो आणि तुम्हालाही करतो. चला निघूया. तर हे चेक करा, आलोय आपण आपल्या गाडीवर. खूप लेट झाला यार, खूप लेट झाला. फोन आला होता मला आणि मी फोनवर बोलत बसलो. खूप लेट झालाय. तर घेऊया गणपती बाप्पाचं नाव. गणपती बाप्पा मोरया. चालू करूया आपल्या आजच्या अमेझिंग जर्नीला. टाइम तुम्हाला दाखवू तर टाइम झालाय 11:11. 1 तास लेट झालोय आपण. म्हणजे लेट तर तसं खूपच झालोय, पण ठीक आहे. जाऊया आता. पहिला गाडीमध्ये फ्यूल घेऊया आणि मग पुढची जर्नी आपली कंटिन्यू करूया. आली आपली वॉटर क्रॉसिंग आणि पेट्रोल पंप पण आलाय. पहिला गाडीचं पोट फुल करूया. पहिले करते पेट पूजा गाडी की, फिर करते काम दूजा. पोट पेट्रोल घेऊया गाडीत. इन शॉर्ट मला ते बोलायचं होतं. एवढं फिरून फिरून बोलायचं होतं, पण तेच बोलायचं होतं. आणि काय इकडे पण एक हल्ली रोज ट्रॅफिक व्हायला लागलं यार इकडे. काय विषय. आता हा साहेब युटर्न पाठी येतोय, युटर्न बोलतो पाठी येतोय. रोजची इथे ट्रॅफिक झाली यार, रोजची. जेव्हा जेव्हा इकडनं येतो ना, तेव्हा तेव्हा ट्रॅफिक भेटतच आहे इकडनं. काय विषय आहे काय माहिती. आता इकडे पण बघा, ती इको बघा किती कट टू कट निघते. अरे अडकली अडकली, आपलीच गाडी अडकली होती इको दाखवताना तुम्हाला. याला बघा, हा पुढे आहे ना CD डिलक्स आहे, पण भाई काय पळवतो MH25 आहे. त्यांनी मागत मला ओव्हरटेक मारला. मी थोडी स्पीड कमी केली होती तेव्हा, पण कसला पळवतोय तो भाई. मचवतोय. म्हणजे कसं आहे माहिती का, आता पळवायची गोष्ट नाही आहे आपल्यामध्ये आहे ना, ते रायडिंगचं पॅशन पाहिजे. थोडा गाण्याचा आवाज अजून कमी करतो. आपल्यामध्ये आहे ना गाडी बाईक चालवायची आवड पाहिजे. तो भाई CD डिलक्स वरती पण मजा घेतोय. गाडी कुठलीही कुणापेक्षा कमी नसते. ऑब्व्हियसली पॉवर वगैरे असते गाडीची, मी त्या गोष्टी नाही म्हणत आहे, पण तो पोरगा त्या गाडीवर सुद्धा एन्जॉय करतोय आणि मस्त राईड करतोय. MH25 आहे. इकडे माइट बी कामानिमित्त आला असेल, पण बोलायचं एवढंच आहे तात्पर्य की भाई गाडी कुठली पण असू दे, आहे ना, अंगात आहे ना आपल्या पॅशन पाहिजे राईडचं वगैरे. राईड करायची आपल्याला आवड पाहिजे. गाडी कुठली असू दे. आला बघ भाई परत. कसला चाललाय तो. एक नंबर. प्रीती आली आहे, पण सिरी इकडं नाही आहे. सिरी दादाकडे आहे. हे हाय हॅलो काय करायची पद्धत आहे का नाही? हा, ब्लॉगर आहेस ना तू पण? हॅलो, कसं
सस्ता ब्लॉगर आहे ना तो हमारा. तर हिचं पण ब्लॉगिंगचं चॅनल आहे. हिचे 2-3 चॅनल आहेत. आपल्याकडनं एकच संभलत नाही, 2-3 संभालते बाई. मोठे यूट्यूबर आहेत ना. इन्स्पायर माझ्याकडनं झालेत, पण माझा एकच चॅनल आहे ना. हिचे 2-3 चॅनल आहेत. आता जाऊया. सिरी आहे दादाकडे. कोण आला? घाबरते बा ती. हे इकडे आहे. होय बघ काय होतं, कसं आहे चिल्लर पार्टी. शाळा बिळा सोडली का रे? काय होतं, कसं आहे? होय माऊ कशी आहे? हाय कर हाय कर हाय कर. सिरी मामा. हो येडे मी आहे मी. शेठ नमस्कार. काय येतो जरा जाऊन मठात ना. चल 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 आजा 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 आजा. इकडे बघ. हॅलो कर हॅलो कर हॅलो कर सिरी. चल जा मम्मीकडे. काचेची बॉटल आहे. माझ्या पायाने तुटणार आहे. शानपणा करतोस काय? काल तर वहिनी सब ठीक. मस्त होता ब्लॉग. अरे अटेम्प्ट होता. अटेम्प्टच करायला पाहिजे ना, आपण करत नाही. येतो. तर आता बघा आपल्याला इकडनं लेफ्ट घ्यायचं आहे खोपोली गावाकडे. सरळ आपला हे आहे काय बोलतात त्याला, खंडाळा घाट लोणावळा जायचा रस्ता. आणि हे बघा खोपोली नगर परिषद आपले सहर्ष स्वागत करीत आहेत. केलंच पाहिजे आपलं स्वागत, आपण आहोत पण तसे. आता काय राईट काय इकडनं लगेच राईट. हा आलो आपण, पोचलो. आता गाडी इथंच लावायची आहे का? जागा नको भेटायला. तर गाडी इकडे पार्क केली आपण आणि समोर आहे मठ. प्रीती तिकडे थांबले एंट्रन्सला. चला जाऊया. काय मला रागाने बघ मला रागाने बघ. शिवक तू कुठं आली? कुठं आली तू? मी कुठे आहे? मी कोण आहे? बोल मामा. बोल मामा. बोल मामा. बोल मामा. चप्पल स्टँड आहे इकडं. प्रीती किती रुपये घेतले? 4 रुपये. 4 रुपये 3 बोट. 3 रुपये 1 रुपये पर चप्पल का? आता इकडे टोकन घ्यायचं का? हो इकडे टोकन घ्यायचं. नाही ते जेवायचं आहे तुला. होय धावू नको. ये चल इकडे ये चल. सिरी मला हसून दाखव तू. हसून दाखव मला. हसून दाखव ना. घोडा कसा करतो? घोडा कसा करतो? इकडे मला दाखव. घोडा कसा करतो? इथे समोर काय आहे? होय हे समोर काय? भक्त निवास असं काहीतरी. योग वर्ग काहीतरी आहे. मठ तर इकडे आहे. आणि ती लाईन आहे ना, ही आहे महाप्रसादाची लाईन. काहीतरी 20 रुपये टोकन आहे त्यांचं आणि महाप्रसाद करू शकता.
तर बहिणीचं प्रेम बघा ओतून चाललंय का बे, बहिणीचं प्रेम ओतून चाललंय. काय आणलं यांनी, काय बोलतो त्याला बे, कॉफी आहे, कोल्ड कॉफी आहे बोलू शकता, पण ती कोल्ड नाही आहे, बरं झालं जास्ती कोल्ड नाही आहे, पण बहिणीचं प्रेम लय वाहून चाललं त्याच्यावर. खूप गायी आहेत खूप. तिकडे आपण तिकडनं आलोय, तिकडे होतो आपण. खूप गायी आहेत खूप. फ्रेंडली आहे बाबू, लाव हात लाव. ती बघ ती बघ, ये ये जा हात लाव. लाव हात लाव. लाव हात लाव, हात लाव. अरे मारू नको. चल लाव लाव लाव, हात लाव हात लाव, हात लाव. तिला बघ जेवली. हात लाव हात लाव. मारतेस ना तू. हिव 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 मारायला, हिव मारायला, हिव. हे चल आता, चल चल, मारलंच तिला, चल. तर ऑलमोस्ट आपलं दर्शन झालेलं आहे. गुहेत नाही जाऊ शकलोय कारण की सिरी पण आहे ना सोबत, आणि 1 तास लागतोय गुहेत जायला. गुहा तिकडे वरती आहे, वरच्या बाजूला. पण हे बघ पण. हॅलो, तू हाय कर मला. चिडकी, ही चिडकी, ही रडतेस का? ही चिडकी, हिला. अरे मूर्तीचं मेन दर्शन होतं का? होतं होतं. आता ते गेले असेल ना भोजनालयाला. अच्छा, भोजनालयाचं हे चालू झाल्यावर ते का? हे खादी खाऊन खाऊन घेतलीस काय तुम्ही? तुम्ही थोडासा पी आणि संपून टाक ना. ह्याच्यावर नजर आहे, ह्याच्यावर. संपू संपवत होता. दे बोल, दे दे मामा दे. दे बोल, दे मामा दे. ते अगं ती तर मठातून आपण निघलो होतो आणि आलोय प्रीतीच्या घरी. आता इकडे काय आलो तर इकडे आहे थोडंसं काम, पण तत्पूर्वी मी मठाचं तुम्हाला सांगतो. खूप मोठा आहे मठ आणि तिथे खूप काही बघण्यासारखं आहे. मध्ये मध्ये मोबाईल वगैरे यूज करायला तिथे रेस्ट्रिक्शन आहेत, सो नाही केलं आहे. बट माझा बेस्ट मी जे काय शूट करू शकत होतो ते मी केलं आहे तिकडे. आणि 2 स्पॉट आपले राहिले तिकडे. एक गुहेतला स्पॉट, म्हणजे तिथे ट्रेक वगैरे आहे आणि तिथे कसं विदाऊट चप्पल जावं लागतं ना, तर तिकडे थोडा अवघड आहे आणि आम्ही आता सिरीला घेऊन नव्हतो जाऊ शकत तिकडे. 5-6 वाजेपर्यंत निघू आपण इकडनं, ठीक आहे. तर आलाय आपण परत गाडीवर आणि तुम्ही बघताय दिवसाचा आता इव्हनिंग झालाय, संध्याकाळ झाली आहे. अजून सूर्यास्त नाही झालाय, सनसेट नाही झालाय. तर निघलोय घरी जायला निघालोय. खूप टाईम तिकडे गेला, सिरीसोबत खेळलो, थोडं काम होतं तेही केलं आणि आता आपली रिटर्निंग जर्नी चालू करते.